मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, जर मला पुन्हा संधी आपण दिलीत, राज्यात सत्ता आपण आणलीत, तर कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या या 2-3 वर्षात कोल्हापूरला पुण्यासारखं IT पार्क केल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्याशिवाय मी तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही, हा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतोय. सध्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत भाषण करत होते की आम्ही का उठाव केला उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध, की ग्राम विकास खात्याचा हसन मुश्रीफ मंत्री त्याने सगळा निधी आपल्या मतदारसंघात दिला, आम्हाला दिला नाही, म्हणून आम्ही उठाव केला. 65 वर्षाच्या आईला आणि 65 वर्षाच्या वडिलाला एकत्रित पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये आम्ही आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं. 2 जुलै 2023ला आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही राजकीय भूमिका बदलली, हे खातच पुन्हा आम्ही मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याला मला यश आलं. आई येस. ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मी या राज्याचा कामगार खात्याचा मंत्री असल्यापासून मी प्रयत्न करतोय की टाटा मोटरमध्ये असेल, महिंद्रामध्ये असेल, हिंदुडीमधील IT कंपन्यामध्ये असेल, या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. आणि आपल्याला माहिती आहे की गेली 20 वर्ष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्यास संधी मिळाली. परंतु माझ्या मनामध्ये एक खंत होती की 20 वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून मी काम करू शकलो, परंतु कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकलो नव्हतो. मला फक्त पालकमंत्री पद पाहिजे होतं, ते या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील IT पार्कसाठी. आणि म्हणून अतिशय सांगायला मला अभिमान वाटे, एका वर्षापूर्वी या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आणि हा IT प्रकल्पाचा प्रकल्प मी हातामध्ये घेतला. इन्फोसिसच्या ज्या मुख्य आहेत सुधाताई मूर्ती, ज्या कुरुंदवाडच्या आहेत, त्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला कोल्हापूरला IT पार्क काढायचे आहेत, आपल्यासारख्या मोठ्या कंपन्या आम्हाला हव्या आहेत. त्यांनी एक समिती नेमली आणि समितीने आम्हाला अहवाल त्यांच्या दिला की 4 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. कोल्हापूरमध्ये पुण्यासारखंच इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील. पहिलं 3 ते 4 5 स्टार हॉटेल काढावे लागतील. एक हॉटेल आता झालेलं आहे, आता दुसरं हॉटेल लवकरच होणार आहे. नंतर दुसरी सुविधा आपल्याला लागेल, विमानतळामध्ये बोईंग विमान उतरण्यासाठी सोय पाहिजे. आपल्या विमानतळावर आता ती सुद्धा सोय होत आलेली आहे. आणि शेंडा पार्कची जवळजवळ 250 एकर जमीन आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, जर मला पुन्हा संधी आपण दिलीत, राज्यात सत्ता आपण आणलीत, तर कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या या 2-3 वर्षात कोल्हापूरला पुण्यासारखं IT पार्क केल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्याशिवाय मी तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही, हा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतोय. बंधू भगिनींनो, 25 वर्ष आपण आमदार म्हणून मला निवडून दिलेला आहे. 19 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. बंधू भगिनींनो, याचा उल्लेख मगाशी भैयासाहेब मानेने केला, शीतलताईने आपल्या भाषणामध्ये केला, अमरीश दादाने सांगितलं. गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या गावागावात झालेला बदल आपण पाहिला असेल. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, मला मतं देण्याच्या आधी आपण थर्मामीटर लावा. त्या थर्मामीटरमध्ये मी जर उत्तीर्ण होणार असेल, गेल्या या 25 वर्षात आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा चेहरा बोहरा बदलण्यामध्ये मी यशस्वी झालो असेल, तरच मला मतं द्या, नाही तर मतं देऊ नका, अशी विनंती मी करण्यासाठी आज आपल्यासमोर उभा आहे. बंधूंनो, ऑक्टोबर 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अनपेक्षितपणाने सत्ता या राज्यामध्ये आमची आली. उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले.
आणि तुम्ही 5व्यांदा निवडून आमदार हा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला, ज्याचा उल्लेख सुनील अण्णा शेळकेने आता आपल्या भाषणामध्ये केला. बंधूंनो, फार मोठी सुवर्ण संधी माझ्या दृष्टीने आलेली होती. 28,000 कोटीचं बजेट या विभागाचं होतं. 34,000 ग्रामपंचायती होत्या. मी मनातल्या मनात शपथ घेतली की आपल्या मतदारसंघात 123 गाव आहे. एखाद्या गावामध्ये आपली सत्ता असेल किंवा नसेल, सरपंच असेल किंवा नसेल, प्रत्येक गावातील प्रत्येक विकास कामाला आपला हात लावायचा, सगळी विकासाची कामं करायची. आणि बंधू भगिनींनो, मी अतिशय अभिमानानं सांगेन, आपल्या जिल्हा परिषदच्या रस्त्यांची एक सूची असते मतदारसंघातील, त्या सूचीतील 1 इंच लांबी मी डांबरीकरणाशिवाय सोडली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याची एक सूची असते, त्याची 1 इंच लांबी मी डांबरीकरणाशिवाय सोडली नाही. बंधूंनो, गावाला जोडणारे सगळे रस्ते, मग मुख्यमंत्री सडक योजना असेल, 30-54 असेल, नंतर 30 प्रधानमंत्री सडक योजना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण प्रचंड निधी आपण खेचून आणला. किती खेचून निधी आणला आज मी आकडा सांगणार नाही, कारण सुरेश अण्णा शेळके इथं बसलेले आहेत, कदाचित राज्यभर चर्चा होईल. 15-20 दिवसांनी मी तुम्हाला पुस्तक देणार आहे आणि पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल की किती मोठा निधी आपण आणू शकतो. म्हणून मला आज आभार मानले पाहिजेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे. आपल्या या 123 गावामध्ये आपण जलजीवन योजनेचा मिशनचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. अनेक गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ बाद झालेले होते, ती बदलण्याची वेळ आलेली होती. पाण्याच्या टाक्या नव्यानं करण्याची आवश्यकता होती. गावाचा विस्तार झालेला होता, नव्यानं टाक्या करण्याची आवश्यकता होती. इंटकवेल, जॅकवेल, फिल्टर हाऊस, जवळजवळ 3 ते 4 हजार कोटीचा निधी मी ग्रामविकास खात्याचा गुलाबराव पाटलांनी दिला आणि गुलाबराव पाटलांनी मला या जल मिशन दिला. आणि या 123 गावामधील सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना फार मोठ्या चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकतो. गावातील अंतर्गत रस्ते असतील, ज्याचा उल्लेख मगाशी अनेक वक्त्यांनी केला. 750 देवालयाचा नवीन बांधकाम आणि जीर्णोद्धार करण्यामध्ये मला बंधूंनो यश आलं. मी स्वतःला भाग्यवान समजतोय. सामाजिक समाज, वाचनालय, व्यायाम शाळा, आरोग्याची केंद्र, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, कोट्यावधीचा निधी बंधून आणला. किती निधी आणला ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर याचं एकच उदाहरण देऊन मी पुढच्या मनोगताकडे वळणार आहे. 2 वर्षापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधी उठाव केला आणि 40 आपल्या आमदारांना घेऊन ते आसामच्या गुवाहाटीमध्ये गेले आणि आसामच्या गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये रोज आमदार ते भाषण करायचे. ती भाषणं नाही होती. सध्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री तानाजी सावंत भाषण करत होते की आम्ही का उठाव केला उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध, की ग्रामविकास खात्याचा हसन मुश्रीफ मंत्री त्याने सगळा निधी आपल्या मतदारसंघात दिला, आम्हाला दिला नाही, म्हणून आम्ही उठाव केला. बंधूंनो, आपण सगळेजण सणावाराच्या निमित्ताने, कुठल्याही निमित्ताने आपली गावी जातो. आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जिथं पांढरे पट्टे आणि खड्डे मुक्त रस्ते दिसले की वळखायचे कागद तालुका आला. आता ते आपण पाहिलेलं आहे. बंधू भगिनींनो, किती विकासाची कामं केली की 100% मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही. तर कामं नाही केली की पाडलं जातं यावर माझा विश्वास आहे. आपल्याला कर्तव्य म्हणून करावं लागतंय. गावागावात गट असतात, तट असतात, अनेक लोकांच्या अनेक समस्या असतात. मी तालुक्याचा पंचायत समितीचा सभापती होतो, मी काही दिवस आमदार होतो, मी राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो आणि माझ्या लक्षामध्ये आलं की गावागावामध्ये आपण समजते तशी परिस्थिती नाही. गरीब माणूस दिवसेदिवस गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललेला आहे. अनेकांच्या अनेक समस्या आहेत. गरीब माणसाला वाटतं की आपल्या जीवनात चांगले दिवस आमदारनंच आणले पाहिजेत. माझी मुलं शिकून बेकार आहे, त्यांच्या हाताला काम लावणं हे आमदाराचं काम आहे. बंधू, मी त्याला प्राधान्य द्यायचं ठरवलं. मी मंत्रिमंडळात समावेश झालो 7 महिन्यांनी. जवळजवळ आता 19 वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळात मी काम करतोय. मी सगळी गरिबांची खाती मागून घेतली. माझ्याकडे विशेष सहाय्य पहिलं खातं आलं. म्हणून अनेक भाषणामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. जाता जाता मी त्याचा आढावा घेऊन मी पुढच्या मनोगताकडे वळणार आहे. म्हणून त्यामध्ये संजय गांधी निराधार खातं आलं. त्यामध्ये विधवा भगिनीनं, नवऱ्यानं मेल्याचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन देणार कायदा या राज्यामध्ये मी आणला. जी माझी परित्यक्त्या भगिनी होती, नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या योजनेमध्ये सोडचिठ्ठी कोर्टात आणायची होती,
तो कायदा मी बदलला. गावातला कोणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवकने लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रोजेक्ट आहे, नवऱ्यानं सूट दिली आहे, तिला पेन्शन देणार कायदा या राज्यामध्ये आपण आणला. देशामध्ये कुठेही नाही तो आपल्या राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाच्या वरचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, त्यांचं दुःख फार डोंगरा एवढं होतं. 65 वर्षाच्या आईला आणि 65 वर्षाच्या वडिलाला एकत्रित पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये आम्ही आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं. चौथा घटक होता दिव्यांग. जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमधनं मुलं जन्मत होती आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं व्हायची. पहिल्या नियमामध्ये 80% अपंगाच्या दाखल्याची सिव्हिल सर्जनच्या अट मी बदलली आणि ती 40%वर आणली. या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात ती 600 रुपये मी केली. युतीच्या काळात ती 1000 झाली. आणि पुन्हा आपलं सर्वांचं भाग्य बघा, परमेश्वराची कृपा. 2 जुलै 2023ला आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही राजकीय भूमिका बदलली. हे खातच पुन्हा आम्ही मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याला मला यश आलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.